राग वहिनी वाट बघतायत. चला. नमस्कार. नाव सांगा. नैना विकास घात. माहेरचं नाव? नैना चंद्रकांत सावंत. बरं, मग आता द्या ओळख करून. हे माझे मिस्टर, हे माझे सासरे, ह्या माझ्या सासूबाई, ही माझी बहीण, ह्या जाऊबाई, हा माझा मुलगा, त्या वहिनी माझ्या, ती त्यांचा मुलगा, हा त्या मावशी, त्या मावशी, ती माझ्या बहिणीची मुलगी आहे, हे माझे दीर, ही माझ्या जावेची मुलगी आणि ह्या वहिनीची मुलगी, ती बहिणीची मुलगी. चला, सगळ्यांची ओळख झाली, आता गप्पांना सुरुवात करू. नमस्कार. नमस्कार. वहिनी, हां. पहिल्यापासून इथे राहता पवईत? नाही, मग कुठे? म्हणजे लग्न झाल्यानंतर. आधी कुठे राहायला होत्या? माहीम. पोलीस कॉलनी. पोलीस कॉलनी. हां. वडील काय करतात? पोलीस मध्ये होते पहिले. पहिले पोलीस मध्ये हो. होते. मिस्टर काय करतात? मिस्टर त्यांचा गारमेंटचा बिझनेस आहे. कसला? कपड्यांचा, गारमेंटचा. म्हणजे कसले कपडे? पॅन्ट सोबत. कुठे? साकीनाका. साकीनाका. हां. बरं. आणि तुमची काय ते मदत होते का त्यांच्या व्यवसायाला? नाही, कारण की मी घरच सांभाळते, त्यामुळे नाही करू शकत मी त्यांना मदत. आणि लग्न कसं ठरलं? बघायला आले होते ते हां. माहीमला. माझ्या वहिनीच्या आईने पत्रिका पाठवली होती, त्यांच्या थ्रू मग घरी बघायला आले होते मला ते. मग त्यांच्याशीच लग्न करायचं होतं? हां. का? माहित नाही, पण पहिल्यांदा बघितल्यानंतर खूप आवडले ते आणि नंतर मग त्यांच्याच बरोबर लग्न ठरलं. त्यांच्याच बरोबर? हो. पण खूप विसरता का प्रत्येक गोष्ट? हो. का? माहित नाही, पण पहिल्यापासूनच आहे ते. प्रवीणी, मीठ का विसरता तुम्ही? काही विसरायला होतं. मीठ टाकायला जेवणात? हो. मग असं किती वेळा होतं? आता सध्या तरी कमी प्रमाण आलंय. पहिल्यांदा होतं थोडं, कारण की जेवण करायची एवढी सवय नव्हती आणि नंतर मग सासरी आल्यानंतर पूर्णपणे सासू आणि मीच जेवण करायचो दोघी जणी, त्यामुळे मग नंतर मग थोडं म्हणजे अंगवळणी पडलं. हां. बरोबर. ठीक आहे. त्यांना बोलवा. ओ, नमस्कार. केवढं कौतुक आहे वहिनींना तुमचं. तुम्हाला जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हाच त्यांनी ठरवलं की हाच राजकुमार आहे आपला म्हणून. तुमचा व्यवसाय काय? गारमेंट? म्हणजे स्वतःचा आहे की? पण मग मुंबईत पुरतं हा बिझनेस मर्यादित ठेवलाय की बाहेर पण जातो? सध्या तरी मुंबई पुरतच आहे, लोकलचं करतोय. कसा आहे रिस्पॉन्स? आहे रिस्पॉन्स. मग ब्रँडेडला जातात? म्हणजे बिग बाजारला वगैरे जातात, BJNCचं वगैरे ब्रँड आता सध्या बनवतो मी, चालू आहे. म्हणजे मेहनत खूप करताय. मेहनत तर करायलाच लागते. बरं वहिनी, आता हे प्रश्नांची उत्तरं कशी देतात ते बघायचं. हॉलमध्ये एका झाडाचं चित्र आहे, त्या चित्रामध्ये फुलं किती आहेत? 5. अभिनंदन, उत्तर बरोबर. आणि आता वहिनी तुम्ही सांगा, तुम्ही बनवलेला कोणता पदार्थ मिस्टरांना आवडतो? फ्रान्स बिर्याणी. त्यांनी सांगितलंय गुलाबजाम, त्यामुळे हे उत्तर चुकलं. आता तुम्ही सांगा की वहिनींना आवडणारा गोड पदार्थ कोण? जिलेबी. अभिनंदन, हे उत्तर बरोबर. बघा, त्यांनी उत्तर बरोबर दिलं वहिनी. आता हे कोडं दोघांसाठी आहे. एका कोठडीत 50 चोर, डोकी त्यांची काळीभोर, शिपाई त्यांची डोकी घासती भिंतीवरती, क्षणात उजेड पडती सभोवती. कोण? माचीस. अभिनंदन, माचीस. त्यामुळे वहिनी 1, 2, 3 उत्तर बरोबर आली. फक्त तुम्ही एक उत्तर चुकलात. 1, 2, 3. पण हे लक्ष्मी 300 रुपयाच्या रूपाने तुमच्या घरात आली. भेटूया परिवारात. नमस्कार. ह्या सगळ्या जणी तुमच्या नात्यातल्या ना? सगळ्या जणी. यांचा आवाज एवढा कमी का हो? कोण सांगेल? सासूबाई कुठे आहेत? सासूबाई तुम्ही सांगा, का आवाज कमी? का? पण तुम्ही केलात? मग कशामुळे कमी? आवाजच कमी. कुठून आणलीत सून मग अशी कमी आवाजाची? हां, माहीममधून आणली आहे. माहीमचा आवाज एवढा कमी कसा काय वहिनी? मग केवढा आवाज कमी आहे बघा ना. बरं, तक्रार काय कराल त्यांच्याबद्दल करायची झाली तर? तक्रार म्हणजे शॉपिंगला आम्ही गेलो तर ते भरपूर घाई करतात. घाई करतात म्हणजे?
फटाफट शॉपिंग करायला सांगतात आणि मला खूप वेळ लागतो शॉपिंग करायला. आणि त्यांचं म्हणणं असतं पटपट करा. फटाफट करा. काय हो, असं का करता? एकच वस्तू 10 दुकानात बघून परत पहिल्याच दुकानात घेणार, त्यापेक्षा तिथेच घेतलेली चांगलं. तेव्हा तुम्ही पटकन जरा शॉपिंग करा, निर्णय फास्ट घ्या असं त्यांचं म्हणणं आहे. पण जरा वेळ द्या ना शॉपिंग करायला, कळलं? फक्त तुम्ही एका दुकानातून दुसऱ्या दुकानात जाऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे. हां, ओके. बरं, आता वहिनी अभिनय करणार तो सगळे ओळखतात का आपण बघूया. एक एकदा तू आणि मी. आपण आम्ही आपण एकदा आईच्या गावी बांदिवड्याला गेलो, गावी गेलो, आईच्या गावी गेलो. आपण दोघे वर्षातून एकदा तरी तुझ्या आईच्या गावी जाऊया. अभिनंदन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे 1000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. तर जाऊया नाही, घेऊन जा.